अयोध्या राम मंदिर का उद्घाटन 22 जनवरी को होने वाला है। ऐसे में उत्तर प्रदेश में कई तैयारियां की जा रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समेत कई राजनेता उस दिन कार्यक्रम में शिरकत करेंगे। कांग्रेस, टीएमसी, जेडीयू, आरजेडी समेत कई राजनीतिक दल के प्रमुखों को आमंत्रण भेजा गया है, लेकिन शिवसेना उद्धव ठाकरे गठ को आमंत्रण नहीं मिला। पार्टी नेता संजय राउत इस कारण से भड़के हुए नजर आए और बीजेपी पर कई आरोप भी लगाए। लेकिन इस बीच एकनाथ शिंदे सरकार में ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन ने उस वजह का खुलासा किया है कि आखिरकार उद्धव ठाकरे को आमंत्रण क्यों नहीं भेजा गया। गिरीश महाजन ने नांदेड़ में एक यात्रा को संबोधित करते हुए कहा कि इस कार्यक्रम में केवल उन लोगों को आमंत्रित किया गया है जो नेशनल पॉलिटिकल पार्टी के प्रमुख है। ऐसे में शिवसेना उद्धव ठाकरे न तो नेशनल पॉलिटिकल पार्टी है, न ही स्टेट लेवल पार्टी। आगे उन्होंने कहा कि शिवसेना फिलहाल एकनाथ शिंदे के साथ है और जो लोग प्रोटोकॉल के अनुसार राम मंदिर उद्घाटन के लिए निमंत्रण के पात्र हैं और केंद्र की सूची का हिस्सा है, केवल उन्हें ही आमंत्रित किया गया है। ते बोलायचं, वाटेल तसं बेछूट बोलायचं हा त्यांचा धंदा आहे, ही त्यांची सवय आहे। आणि ते म्हणता उद्धवजींना का बोलवलं नाही। मी त्यांना ते सांगितलं की बाबा तुमचा आता पक्ष राहिलेला नाही, तुम्ही कुठल्या पक्षाचे अध्यक्ष राहिलेले नाही, जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षांना त्यांनी बोलवलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे, म्हणून व्हीआयपी लोकांनाच त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। तुमचा पक्ष नाही, तुमच्या मागे 7-8 आमदार राहिलेले नाही, तुमच्या मागे 3-4 खासदार राहिलेले नाहीत, तुमचा पक्ष तुमच्याकडून गेला एकनाथजींकडे, तुमचं चिन्ह तुमच्याकडून गेलेलं आहे आणि तुम्ही काय अपेक्षा करता की आम्ही व्हीआयपी आम्ही खूप मोठे राजकारणी आहोत। म्हणून मला असं वाटतं की स्वतःबद्दल गैरसमज असू शकतात, पण म्हणून केंद्र सरकारला तुम्ही त्याबद्दल बोलू नका। संजय राऊतांच्या डोक्याची किती क्यू करावी मला कळत नाही। त्या माणसाचं काय करावं म्हणजे सगळ्या राज्यालाच प्रश्न पडलेला आहे। वर्बल डायरिया झाल्यासारखं सगळ्यापासून बडबड 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 सगळं उकत राहतो। काय काय बोलावं यांच्याबद्दल आता मी? आता असे नवनवीन शोध तेच लावतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर चांगला, त्याची ट्रीटमेंट घ्या, म्हणजे हे सगळं त्याच्या डोक्यातूनच निघू शकतं। आणि म्हणून मला फार त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही, परंतु सकाळपासून काहीतरी बोलायचं असेल त्यांना, मग त्यांना आमचे राणे साहेब उत्तर देतात, छोटे राणे ते आपण बघतात दररोज। पण लोकांची त्यांच्यामुळे मला असं वाटतं राऊतांमुळे एक प्रकारची करमणूकच चाललेली आहे, पण त्या करमणुकीला लोक आता कंटाळलेले आहेत।